केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाद्वारे EPS 95 योजना राबविली जाते। या योजनेअंतर्गत सेवेतून निवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यात येते, परंतु देण्यात येणारी पेन्शन ही अत्यल्प असल्याने या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत केंद्र सरकारकडे प्रश्न उपस्थित करून EPS 95 योजनेतील पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी केली। की वृद्धापकाळात अल्पसं असं मानधन त्यांना मिळतं, त्यांचा रोजचा जो दैनंदिन खर्च आहे तो यामध्ये भागत नाही। EPS 95 योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांनी 5 ते 15 लाखापर्यंत केंद्र सरकारकडे जे मानधन जमा केलं आहे, साधारणतः 8 कोटी रुपये ते जमा आहे आणि असे साधारणतः निवृत्ती कर्मचारी हे 80 लाखाच्या जवळपास आहे। माझी आपल्याला विनंती आहे की कोश्यारी समितीच्या अहवालानुसार या सर्व कर्मचाऱ्यांचं मानधन हे 9,000 रुपये आपण करावं आणि आरोग्य सेवा सुद्धा त्यांना देण्यात यावी।